उत्पन्न होऊन नष्ट होत नाही, म्हणून ज्याला सुरुवात नाही, आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, असा मी एक न्यायक मात्र शुद्ध आत्मा आहे, तेवढाच मी स्व आहे आणि त्याला सोडून बाकीचे सगळे पर आहे. असं स्थूल आणि सूक्ष्म रूपाने आपण त्या ठिकाणी तो पराचा भेद विज्ञान करा सांगतात आचार्य. मागटल्या गाथेमध्ये आचरणी शरीर आणि आत्मा हे दोन भिन्न आहेत, याच्यात भेद विज्ञान केलं होतं. आता या 30 नंबर गाथेमध्ये आचार्य गाथेला शीर्षक देतात, आगे जीव और अजीव में लक्षण के भेद से भेद है, तुम दोनों को एक मत मानो, ऐसा कहता है. म्हणजे 29 गाथेमध्ये आत्मा आणि शरीर दोन्ही एका ठिकाणी राहत असताना दोघांचे लक्षण भिन्न आहेत. मग दोघांच्या लक्षणाच्या भिन्नतेच्या द्वारे त्याला भिन्न करायचं आहे. काय करायचं आहे? दोघांचं क्षेत्र एक आहे, पण दोघांना लक्षणाच्या द्वारे भिन्न करायचं आहे. मग पदार्थाला भिन्न करण्याचं कार्य ज्ञानामध्ये होतं. वेगळं करण्याचं कार्य ज्ञान करत असतं, वस्तू वेगळं करण्याचं कार्य करत नाही. आपण अनेक प्रकारचे फळ बाजारातून आणले आणि त्याला एका टोपल्यामध्ये ठेवलेलं आहे. मग एका टोपल्यामध्ये ठेवलेले असताना सुद्धा प्रत्येक फळ स्वतंत्र भिन्न भिन्नच आहे. पण त्या सर्व पदार्थातून आपणाला आत्ता वर्तमानमध्ये जर डाळिंबाचा रस करायचा असेल तर तो पदार्थ आपल्याला वेगळा करतो का आपण ज्ञानाच्या जरी त्या पदार्थाला वेगळं करतो? ज्ञानाच्या. म्हणून बहिरंगामध्ये तुम्हाला काहीही वेगळं करायचं नाही. फक्त तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये जे एक करून जाणत होता, एक मानत होता, ती मान्यतानी ज्ञानामध्ये वेगळे करा. जसं छडालामध्ये सांगितलं, शरीराचं मरण झालं, जीवाचं मरण होतं. शरीर उत्पन्न झाला तर जीव उत्पन्न झाला. अशी काय आहे? दोन भिन्न द्रव्यामध्ये एकत्वाची जी कल्पना आहे, तुमची श्रद्धा आहे, त्याला दोघाला वेगळ्या रूपाने ज्ञानामध्ये जाणाने श्रद्धान करा. मग आपलं शरीर आहे आणि आपला आत्मा आहे. मग दोघांचं क्षेत्र एक आहे, दोघे एका क्षेत्रामध्ये राहतात, पण एक शरीर अजीव आहे आणि जाणणारा आत्मा जीव आहे. मग एकामध्ये जाणण्याची क्रिया होते आणि एकामध्ये जाणण्याची क्रिया होत नाही. मग असं तुम्हाला ज्ञानाच्या द्वारे, लक्षणाच्या द्वारे स्व आणि पराचं लक्षण जाणून स्वला स्वरूपाने अभेद रूपाने भिन्न करा. जसं जळणारं लाकूड, जाळणारा अग्नी आणि त्यामधून उत्पन्न होणारा नवीन अग्नी, आणि ते लाकूड जळत असताना जरा लाकूड ओलसर आहे. मग ते ओलं लाकूड जळत असताना काय होतं? अग्नी आणि धूर दोन्हीही उत्पन्न होतात. मग एका क्षेत्रामध्ये किती आहे?
3 किंवा 4 वस्तू आहेत. एक जळणारं लाकूड आहे, जाळणारा अग्नी आहे आणि उत्पन्न होणारा अग्नी आणि धूर आहे. मग हे चारही एका ठिकाणी आहेत का नाही? मग जळणारं लाकूड म्हणजे अग्नी आहे का? अग्नी म्हणजे जळणारं लाकूड आहे का? अग्नी म्हणजे धूर आहे का? आणि धूर म्हणजे अग्नी आणि लाकूड आहे का? ही एका क्षेत्रामध्ये आहेत का नाही? एका ठिकाणी आहेत का नाही? मग तिथे तर आपण जाळणारा अग्नी वेगळा आहे, जळणारं लाकूड वेगळं आहे आणि उत्पन्न होणारा धूर वेगळा आहे. या तिघांना एका क्षेत्रामध्ये असताना सुद्धा भिन्न रूपाने जाणतो, निर्णय करतो. असं म्हणतो का की धूर अग्नीचा आहे, अग्नी धुराचा आहे, लाकूड अग्नीचा आहे आणि अग्नी लाकडाचा आहे, लाकूड धूर आहे आणि धूर लाकूड आहे, असं म्हणतो कधी? नाही म्हणत. का? तर तिथे आपल्याला ज्ञानाच्या द्वारे प्रत्येकाचे लक्षण भिन्न भिन्न आहे ते आपणाला माहीत आहेत. जी लोकव्यवहारामध्ये आपण अनेक मिसळलेल्या पदार्थातून लक्षणाच्या द्वारे, ज्ञानाच्या द्वारे पदार्थाला वेगळं करतो. मग तसं इथे आचार्य म्हणतात, तुला बहिरंगामध्ये मिसळलेल्या पदार्थाला तोडाचं, फोडाचं, जाळाचं नाही. फक्त लक्षणाच्या द्वारे स्वला स्वरूपाने स्वीकार कर, जाणाने श्रद्धान कर आणि पराला पर रूपाने जाणून श्रद्धान कर. आज आपण इंद्रियाच्या माध्यमातून जाणतो, चष्म्याच्या माध्यमातून जाणतो, समोर पदार्थ असेल तर जाणतो. मग हे जाणण्यासाठी आम्हाला हे सगळे निमित्त कारण आहेत, नाही असं नाही. पण जाणण्याची क्रिया माझ्या आत्म्यामध्ये, जीवामध्ये होते. मग जो जाणतो, पाहतो, तो मी आत्मा आहे. आणि जे शरीर आहे, इंद्रिय आहे, ते जाणत पाहत नाही. तर एवढा तुम्हाला लक्षणाचा तरी भेद तो आणि पराचा करायचा आहे. आपण आपल्या घरामध्ये बसलो आणि रात्री झोपताना सगळ्या खिडक्या बंद केल्या आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला खिडकीच्या बाहेरचं दृश्य बघायचं आहे. दिसेल का आपल्याला? कारण खिडकी बंद आहे. नंतर थोड्या वेळाने खिडकी उघडली तर बाहेरचं आपल्याला दृश्य दिसतं. का बरं दिसतं आपल्याला दृश्य? खिडकी उघडली म्हणून दृश्य दिसतं आणि खिडकी बंद होती म्हणून दृश्य दिसत नव्हतं. मग खिडकी बंद असल्यामुळे दृश्य दिसत नव्हतं आणि खिडकी उघडल्यानंतर दृश्य दिसतं. मग खिडकीमध्ये कार्य झालं का? नाही. ठीक आहे, निमित्त खिडकी बंद असताना जाणत नाही, खिडकी उघडल्यानंतर जाणतो. पण खिडकी बंद असताना, खिडकी उघडी असताना जाणण्याची क्रिया कुठे होत आहे? जीवामध्ये. खिडकीमध्ये तर होत नाही. जीवामध्ये, ज्ञानामध्ये होतात. तसं आचार्य म्हणतात, आत्मा एक घरात राहिलेली वस्तू आहे.
आणि हे 5 इंद्रिया खिडकी आहेत. मग व्यवहाराने आपण इंद्रियाच्या माध्यमातून जाणतो. मोतीबिंदू झाला, काचबिंदू झाला, दिसत नाही, ऑपरेशन केलं नाही, का होणार आहे? मोतीबिंदू काचबिंदू झाला, ऑपरेशन केलं नाही, काय होणार आहे? डोळ्याला दिसणार नाही. मग मोतीबिंदू काचबिंदूचं ऑपरेशन केलं, कुणाला दिसणार आहे? डोळ्याला. मग व्यवहाराने आहे का नाही? आहे. पण त्यावेळेला सुद्धा इंद्रिया जाणत नाहीत. मग जसं घरामध्ये बसणारा जीव जाणतो, खिडकी जाणत नाहीत, तसं हे इंद्रिया काय आहे? खिडकी आहे, जड आहे, अजीव आहे, ते जाणत नाहीत. मग या देहामध्ये बसणारा देही आत्मा जो ज्ञानस्वरूप आहे तो जाणतो. जे फक्त शरीर जाणत नाही, मी आत्मा जाणतो. आणि ज्याच्यामध्ये जाणण्याची शक्ती आहे तो जाणतो. ज्याच्यामध्ये जाणण्याची शक्ती नाही तो जाणतो का? जाणत नाही. एक व्यक्ती जिवंत होता आणि तो सगळं 5 इंद्रियाच्या माध्यमातून विषयाला जाणत होता. मग त्या जीवाचं आयुष्य संपलं, तो परगती दुसऱ्या गतीला प्राप्त झाला. मग शरीर तिथे आहे, शरीराला इंद्रिया आहेत. मग जाणण्याची क्रिया होते का? इंद्रिया आहेत का नाही? तर जाणेल का तो? आत्मा निघून गेला, मृत्यू झालेली, तर जाणत नाही. मग कोण जाणत होतं? त्या शरीरामध्ये जो आत्मा ज्ञान स्वरूप आत्मा होता, तो आत्मा जाणत पाहत होता. ते शरीर इंद्रिया जाणत पाहत नव्हते. मग आत्ता सुद्धा आपल्याला हे शरीर आहे, इंद्रिय आहे, मन आहे. मग हे कसे आहेत? अजीव आहेत. कसे आहेत? अजीव आहे. 5 द्रव्यामध्ये शरीर कोणचं द्रव्य आहे? जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काळ. पुद्गल आहे. मग पुद्गलाचं लक्षण काय केलं? स्पर्श रस गंध वर्णाने सहित अतिरूपाने ज्ञान दर्शनाने रहित. स्पर्श रस गंध वर्णाने सहित ज्ञान दर्शनाने रहित आहे. मग आत्ता सुद्धा आपण या आपल्या शरीरामध्ये राहत असताना इंद्रिया शरीर खिडकीप्रमाणे आहेत, ते जाणत नाही. मग त्यामध्ये असणारा जो आत्मा, माझा आपला प्रत्येकाचा आत्मा, जो ज्ञान दर्शन स्वरूप आहे, तो जाणतो पाहतो, तेवढाच मी आहे बस. आणि याला सोडून बाकी मी भिन्न परद्रव्य आहे. मग असं स्व आणि पराचं ज्ञान करण्यासाठी मंगल पिंची कमंडल घ्यावं लागणार आहे, तरच होईल. होणार नाही. कपडे काढले तरच होणार असं नाही. जे सामान्य स्थूल रूपाने स्वपराचं ज्ञान करण्यासाठी, श्रद्धान करण्यासाठी, अनुचरण करण्यासाठी त्यागाची आवश्यकता नाही. त्यागी झाला तर दृढता अनेक वाढते, नाही असं नाही. पण कोण म्हणेल की स्वपराचं भेद विज्ञान करून
आत्म्याला, स्वशुद्ध आत्म्याला शुद्ध रूपाने जाणण्यासाठी तुम्ही मुनी झाला, शुल्लक आयलक झाला, गृहस्थ त्याग केला, पिंची कमंडल घेतले, केटलोच केला, उभारून आहार घेतला, रस्त्याने एकाकडेने चालला, तर तुम्हाला तुमचा आत्मा जाणवेत येईल. अन्यथा तुमचा शुद्ध आत्मा तुम्हाला जाणवेत येणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? स्वपराचं भेद विज्ञान करण्यासाठी तुम्हाला मुनीच व्हायला पाहिजे. मग मुनींना सम्यक दर्शन निश्चय होईल, गृहस्थाला निश्चय सम्यक दर्शन होणार नाही. एक झालं तर मनुष्यालाच होईल, नारकी तिरेंचे देवाला होणार नाही. पण उमास्वामी आचार्यांनी तत्त्वसूत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 3रं सूत्र सांगितलं, तन निसर्गाधी गमात वाहा. मग ते सम्यक दर्शन निसर्ग आणि अधिगम रूपाने उत्पन्न होतं. मग ते निसर्ग आणि अधिगम सम्यक दर्शन किती गतीतल्या जीवाला होतं? 4 गतीतल्या, नरकी, मानुष्य, तिर्यंच आणि देव. 4 गतीमधले जीव निसर्ग आणि अधिगम सम्यक दर्शन प्राप्त करतात. मग जर मनुष्याला मुनीलाच होत असलं तर मग सम्यक दर्शन 3 गतीतल्या जीवाला सम्यक दर्शन निश्चय प्राप्त होणार नाही. पण आचार्य म्हणतात निसर्ग अधिगम सम्यक दर्शन 4 गतीमधल्या जीवांना होतं. म्हणजे स्वपराचं भेद विज्ञान ज्या ज्या गतीमध्ये जो जीव करेल आणि स्वला स्वरूपाने अनुभव करेल तर त्याला निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. प्रत्येकाला प्रवचन स्वाध्याय संपल्यानंतर आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी आपल्या घराचं विशेष जास्त ज्ञान असेल तर आपण आपल्या घरी जातो, आणि जास्त ज्ञान नसेल तर जातण्याचा नियम आहे का? अनपढ अंगठे बहादूर मनुष्यसुद्धा काही ज्ञान नसेल तर बराबर आपल्या घरी जातो. डॉक्टर, इंजिनियर, वकीलसुद्धा आपल्या घरी जातात. म्हणजे आपल्या घरी जाण्यासाठी विशेष ज्ञान असण्याची आवश्यकता नाही. आपलं घर कोणचं आहे आणि दुसऱ्याचं घर कोणतं आहे एवढं सामान्य ज्ञान असणं आवश्यक आहे. तेव्हा आपण आपल्या घरामध्ये येतो. दुसऱ्याचे घर आपोआप सुटलेले आहेत, दुसऱ्याच्या घराला तोडावं लागत नाही. मंगल, तुमचं घर कुठं आहे? कोणची एरिया आहे? कुंभार. तर या मंदिरपासून हे घर माझं नाही, हे घर माझं नाही, हे घर माझं नाही असं प्रत्येक वेळेला जाता जाता करत जर गेला तर केलं तर लोक येडं म्हणतात. म्हणजे सगळे जाताना लोकांची घरं दुकानं दिसणार आहेत का नाही? आहेत. जाणणार का नाही? जाणणार पण आहोत, नाही असं नाही. पण आपण आपल्या घरी जाण्याचा निश्चय केला. त्या रस्त्याने जाताना अनेकाचे घरं, दुकानं, अनेक व्यक्ती मिळणार आहेत, नाही असं नाही. पण आपण इथून निघाल्यानंतर डायरेक्ट आपण आपल्या घरीच जाणार आहोत. बस तसं इथे आचार्य म्हणतात, शरीर आणि आत्मा याचं दोघांचं लक्षण जाणा. आणि जो जाणतो तो मी आत्मा आहे, आणि डोळ्याच्या इंद्रियाच्या माध्यमातून मी जाणतो असं वाटतं, ते शरीर आजीवाय मी नाही. वर्गणा किती आहे?
वर्गणा प्रवेशिकामध्ये 5 सांगितलं आहे. आहार वर्गणा, भाषा वर्गणा, मनोवर्गणा, तेजस वर्गणा, कारमान वर्गणा. मग हे पुद्गलाचे स्कंदाचे भेद सांगतात सगळे. मग त्यामध्ये शरीर जे आहे कोणत्या वर्गणेपासून बनलं? आहार वर्गणा. मग आहार वर्गणापासून शरीर बनलं. तर आहार वर्गणा जीव का अजीव? अजीव. बस. आणि मी जाणणारा पाहणारा आत्मा, मी कोणत्या वर्गणेपासून बनलो? कोणत्या वर्गणेपासून बसलो? मी आत्मा कोणत्या वर्गणेपासून बनलो नाही. बस. म्हणजे शरीर आहार वर्णेपासून, अजीवापासून, पुद्गलापासून बनलेलं आहे. आणि मी जाणणारा पाहणारा आत्मा कोणाकडून बनलो नाही. पण जाणणे पाहणे स्वभाव अनादि अनिधन आहे. बस. म्हणजे जो जाणतो पाहतो तो मी आत्मा जीव आहे. आणि बाकी शरीर इंद्रिया जाणत नाही, पाहत नाही, ते पर आहे. बस. एवढं सामान्य ज्ञान झालं तर जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. जास्त ज्ञान असेल असा नियम नाही. थोडं जरी ज्ञान असेल तर आत्म्याचा अनुभव करून सम्यक दृष्टी होतो. पण ध्यानामध्ये स्थिरता होण्यासाठी, ध्यानामध्ये स्थिरता राहण्यासाठी जास्त ज्ञानाची आवश्यकता आहे. कशासाठी? स्थिर राहण्यासाठी जास्त ज्ञानाची आवश्यकता आहे. द्वादशांगाचे पाठी झालेले जीवच त्रेणी आरूढ होतात. ज्यांची स्थिरता कुणाची वाढते त्रिणीमध्ये? एक अंतर्मूर्त उपयोग टिकतो. ज्यांचं ज्ञान जास्त आहे, सूक्ष्म जास्त आहे, त्यांचा उपयोग अंतर्मुहूर्तापर्यंत टिकतो. पण क्षण मात्र उपयोग टिकवण्यासाठी जास्त ज्ञानाची आवश्यकता. थोडं स्वपराचं भेद विज्ञान करून स्वचा निर्णय केला तर निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. म्हणून आता जीवाचं आणि अजीवाचं लक्षण भेद आहे. त्या दोघाला तू एक मत, एक जाणू नको, एक मानू नको. जाणणारा पाहणारा जीव वेगळा आहे आणि जो जाणत पाहत नाही ते शरीर इंद्रिया वेगळे आहे. पण एवढं तू स्वपराचं भेद विज्ञान कर. जो अर्थ लक्षण भिन्न होने के कारण तुम जीव और अजीव में एकत्व मत करो. अनादिकालापासून जीव आणि अजीव दोन भिन्न आहेत. पण त्या दोघाला एक करत आलो. काय करत आलो? एक करत आलो. वस्तू एक होत नाही. दोन वस्तू कधी एक होत नाही. पण आपण आपल्या ज्ञानामध्ये दोन भिन्न वस्तूला एक केलं. काय केलेलं आहे? दोन वस्तूला एक केलं. मंगलच्या घरी पाहुणे आले, तुम्ही त्यांना शरबत करून दिलं. त्यांनी शरबत पिले. विचारलं तुम्ही शरबत कसं झालेलं आहे? त्यांनी सांगितलं गोड झालेलं आहे. परत दुसरे पाहुणे आले, त्यांना कधी शरबत करून दिलं. विचारलं कसं आहे? आंबट आहे. शरबत कसं आहे? गोड. शरबत कसं आहे? आंबट. मग शरबत गोड आहे का आंबट आहे? गोड आंबट कोण आहे? गोड साखर आहे, लिंबू आंबट आहे. बस. पण अज्ञानी काय म्हणतो?
शरबत गोड आहे. म्हणजे पाणी, साखर, विलायची, लोण या सगळ्याला तो काय म्हणतो, हे चुकलेलं आहे फक्त. आणि आंबट आहे त्याला लिंबू, पाणी, साखर, इलायची याला सगळ्याला आंबट म्हणतो. याला कळतं अनेकाला एक मानलं. तसं इथे आचार्य म्हणतात शरीर आणि आत्मा हे दोन आहे, एका ठिकाणी आहे. आणि दोघाला एक मानू नको, जाणू नको, कहो मानो मत. तुम्ही आमच्या घरी येता, शैलात आहे तुम्ही, 1-2 दिवस राहा म्हणतो, राहता. परत अनेक 2 दिवस राहा म्हणलं तर नको नको म्हणता. कारण 1-2 दिवस राहिला समजा. मी काय म्हणलं, मंगल तुमचंच घर आहे सांगितलं. मग 4 दिवसानंतर 4 दिले, 8 दिले, 15 दिवस झाले, तुम्ही काय जायला तयार नाही. मग मी म्हणणार मंगल केव्हा जाणार तुम्ही? पंडितजी तुम्ही आमचंच घर आहे म्हणून सांगितलं तर मी कसं जाणार? मग काय झालं, काय करायचं, जाणार म्हटलेलं आहे पण मानाचं. तसं इथे आचरणता शरीर आत्मा एका ठिकाणी जाणार पण मानू नका. कहो लेकिन मानो मत, जाणा पण मानू नका. मग तसं आचरणतात दोन्हीला एक करू नको. कारण त्या 2 वस्तू, मी 2 वस्तू एक आहे वस्तू म्हणत नाही, त्या वस्तूला लक्ष करून जाणणारा आत्मा 2ला एक करू लागलेला आहे. त्याला समजून सांगायचं आहे. शरीराला सांगितलं हे शरीर तू आत्मा नाही, तू शरीर आहे, असा उपदेश शरीराला द्यायचा का? नाही द्यायचा. मग या शरीरामध्ये असणारा माझा आत्मा, माझा जीव, आत्म्यालाही आत्मा म्हणतो आणि शरीरालाही आत्मा म्हणतो. जो म्हणतो त्याला सांगायचा, जो म्हणत नाही त्याला सांगायची आवश्यकता नाही. म्हणून सांगितले की ते एक मत कर, जो पर है उसे पर मानो. जो जाणणारा पाहणारा आत्मा तोडून शरीर, जेवढे वस्तू माझ्या ज्ञानाच्या जरी जाणीवेत येतात ते सगळे पर आहेत. मग मला जगातल्या सगळ्या वस्तू जाणीवेत येतात ते पर आहे. माझं शरीर मला जाणीवेत येतं का नाही? जेव्हा तुमच्या डोळ्याने तुमच्या शरीराला जाणावर जाणचाल का? पण दर्पणासमोर उभारल्यानंतर डोळ्याने हात पाहू शकतो नाही? मग तिथे याच्यावर काय सांगतात, जीव शरीर आणि आत्मा दोन्हीला एक करून जाणतो. म्हणून वेदना जाणते कोण जाणत आहे? जीव जाणतो. मग गजकुमार सुकौशल्य मुनी होते, गजकुमार मुनी होते, पांडव होते, यांना दुःख नव्हतं का? मग ते काय म्हणत होते, कुणाला दुःख होतं? फक्त एवढं काय, म्हणजे स्व आणि पराचं भेद विज्ञान. प्रतिकूलता आहे, वेदना होतात, नाही असं नाही. मग वेदना होताना आपण असं म्हणतो का, या शरीराचं समजा तर डोकं दुखत आहे, मग डोकं दुखत आहे, त्या डोके दुखण्याचं जे दुःख आहे त्या दुःखाला जाणणारा मी आत्मा आहे असं म्हटलं तर काय होईल? म्हटलं तर म्हणजे डोकं दुखण्याची क्रिया आहे का नाही? आहे. पण त्याच वेळेला
का एक सेकंद कधी डोकं दुखत नाही. 2 मिनटं, 5 मिनटं, 7 मिनटं. मला 72 वर्षात आतापर्यंत डोकं दुखलंच नाही. 72 वर्षात तरी डोकं दुखलंच नाही मला कधी. आणि लोकाला डोकं आहे किंवा असं तर डोकं दुखल्यानंतर डोकं आहे समजतं. तोपर्यंत आपल्याला डोकं आहे समजतच नाही. म्हणजे तिथे डोकं दुखतं जी का असेल आहे का नाही आहे, जाणतो का नाही जाणतो. मग तिथे जे दुःख आहे, मग दुःखाला जाणत आहोत का डोक्याला जाणत आहोत. मग जे दुःख होत आहे ती दुःख पर्याय जाणते का डोकं जाणतं का आत असणारा आत्मा जाणतो. कोण जाणतं? सिद्धांताने आत्मा जाणतो नाही. पण आत्मा जाणत असताना आपल्याला अनादी कालाचे संस्कार या शरीरामध्ये आहोत. म्हणून आपल्याला डोक्याला दुखलं किंवा आपण म्हणलं की मला दुःख होतं, हे 2 भिन्न पदार्थाला एक अभिन्न करून जाणतो. त्यावेळेला ही गोष्ट व्यवहाराने सत्य आहे. पण ती दुःख होतं, शरीर डोकं आहे. मग डोकं आणि दुःख हे जाणतात का? डोकं जाणतं का? नाही. जे दुःख होत आहे ते दुःख जाणतं का? मग कोण जाणतं? मग जीव जाणतो. कुणाच्या घरी? ज्ञानाच्या. ज्ञानामध्ये दुःख आहे का? दुःखाचं ज्ञान आहे पण दुःख नाही. ज्ञान डोक्याला जाणतं पण ज्ञानात डोकं नाही. मग एवढा विचार आपण करू शकतो का नाही? एकदा महाराजांनी उदाहरण दिलं होतं. एक मनुष्य भिकारी आहे, त्याला अनेक प्रकारच्या शरीराला व्याधी आहे. 4 दिवसापासून भोजन नाही आणि उन्हामध्ये बसलेला आहे, दुःखी आहे. आणि एक व्यक्ती रस्त्याने चाललेला आहे आणि चालला असताना तो केळाच्या सालीवरती पाय ठेवून पडतो, घसरतो. आणि तो 4 दिवसाचा उपासी भिकारी मनुष्य त्याला बघितल्यानंतर काय करतो? हसतो का नाही? हसला म्हणजे सुखी झाला का नाही? जी पोटामध्ये 4 दिवस अन्न नाही, ऊन आहे, पाणी वेळेवर मिळत नाही, पण एक समोरला व्यक्ती जर पडला तर त्याला हसला म्हणजे आनंद झाला का नाही? म्हणजे एवढ्या प्रतिकूलतेमध्ये सुद्धा क्षण मात्र तो सुखी झाला का नाही? तसं आचरणतात एवढी प्रतिकूलता आहे आपल्याला. इथे फक्त सगळी अनुकूलता आहे. मंदिर आहे, उंच छत आहे, पंखे नसले तरी हवा खेळत आहे. आपण निराकुलतेने अभ्यास करू लागलो का नाही? मग अशा प्रतिकूलतेमध्ये तो मनुष्य एक क्षण हसू शकतो, एवढा दुःखी मनुष्य. तर तुम्हाला एवढं शरीरात कर्म आहे, कर्माचा उदय आहे, आजूबाजूला लोक आहे. मग तेवढ्यामध्ये सुद्धा मी एक जाणणारा पाहणारा शुद्ध आत्मा आहे असं एक विचार करण्यासाठी तुम्हाला कोण रोखणार आहे का? नाही रोखणार आहे. नवरा सिनेमाला जा तर बायको म्हणेल जाऊ नका का बसा, रोकेल. पत्नी जात असेल तर नवरा म्हणेल जाऊ नको. मग एकमेकाला तिथे तर रोखू शकतील की नाही? रोखू शकतील. पण इथे तुमच्या विचाराला कोण रोखणार आहे? तुमच्या ज्ञानाच्या घरी तुम्ही कोणत्या विषयाला विचार करायचा तुमच्यावरती अवलंबून आहे. प्रथमान युगमध्ये श्रेणिक चरित्रामध्ये एक कथा येते. मग श्रेणिक राजा असतो. मग सांगतात मंत्री की आपल्या राज्यामध्ये प्राणी बळी देतात, हिंसा देतात लोक, असं आहे का? मग
कणिक राजाने सांगितलं जे जे पशुला बळी देतात त्या सगळ्याला बंद करून जेलमध्ये टाकून द्या. मग सगळ्याला जेलमध्ये बंद करून टाकून दिलं. कोण करतं का आता हिंसा? कोणी करत नाही. मग राजाने विचारलं कोणी हिंसा करतात का? कोणी हिंसा नाही. मग जे कैदी होते तिथे जे पोलीस होते त्यांना विचारले कोण हिंसा करतात का? तिथं प्राण्याला बळी देतात का? देतात का मंगल? नाही देत. मग एक पोलीस जाऊन सांगितला, राजाने विचारलं तर ते कैदी प्राण्याला बळी देतात म्हणले. हां, तिथे कुठे बळी देतात म्हणले? आता चित्र काढतात आणि काडीने हाताने ओढतात. तुमच्या शरीराला बंद केले, पण भावाला कोण बंद करू शकत नाही. ते सांगायचं काय तिथे तुम्ही बहिरंगातून त्यांना बंद करून टाकला. द्रव्य हिंसा थांबलेली आहे, पण तिथे चित्र काढून काडीने किंवा संकल्पाने हिंसा करत आहे नाही. ते म्हणजे त्या हिंसक प्राण्याला लोकाला कोण बंद करू शकलं का? शरीराने बंद केलं, विचाराने करू शकत नाही. म्हणजे आचार्य म्हणतात तुमच्या विचाराला कोणीही बंद करू शकत नाही. आणि तुमचा विचार कोणत्या वस्तूला लावायला पाहिजे दुसऱ्यावरती अवलंबून नाही, पदार्थावरती अवलंबून नाही. तुमच्या ज्ञानाचा विषय तुम्ही ज्याला करायचं आहे त्या वर्तमानाच्या ज्ञानावरती तुमचं कार्य अवलंबून आहे. मग शरीर पण इथे, आत्मा पण इथे आहे. शरीर जाणणारा पाहणारा नाही, मी आत्मा जाणणारा पाहणारा आहे. मग असा जाणणारा पाहणारा मी एक शुद्ध आत्मा आहे. या लक्षणाच्या द्वारे तुम्हाला फक्त भेद करून जाण्याचा आहे. जास्त काही करायचं नाही. 100 शास्त्र वाचण्याची आवश्यकता नाही. विद्वान पंडित मुनी होण्याची आवश्यकता नाही. एवढ्यामुळे तुम्ही काय करू शकता? पराला पर रूपाने माना और आत्मा को अपने से अभेद मानो, ऐसा मैं कहता हूँ. जो जाणणारा पाहणारा, सुख दुःखाचा वेदन करणारी ही पर्याय आहे. जाणणारी पर्याय आहे. आणि जी पर्याय ज्या द्रव्याच्या आधारे उत्पन्न होते तो आत्मा मी आहे. काय करणार? जी पर्याय ज्या द्रव्याच्या आधारे उत्पन्न होते तो मी आत्मा आहे, शाश्वत. आणि पर्याय उत्पन्न होते, नष्ट होते, ती पण मी नाही. किंवा जी पर्याय ज्याच्या आधारे उत्पन्न होते ते द्रव्य पर्यायात्मक मी आत्मा आहे, तो आहे. आणि याच्याहून शरीर आधी पर आहे. ऐसा तुम्हाला काय सांगितलं? अपने को अभेद रूप से मानो. जो जाणतो पाहतो तो मी आत्मा एक अभेद रूप आहे. अग्नी आणि अग्नीची उष्णता भेद आहेत का अभेद आहेत? एका ठिकाणी का भिन्न ठिकाणी आहे? एका ठिकाणी अभेद आहे. सुवर्णाचे कडे कुंडल आदी अवस्था एका ठिकाणी अभेद आहे, भिन्न नाही. जलाचा शीतल स्वभाव अभिन्न एका ठिकाणीच आहे. तसं आत्मा आणि ज्ञान दोन्ही अभेद मी एकच आहे. एवढं तुम्हाला देव गुरु शास्त्राच्या सानिध्यात जाऊन त्यांच्याकडून ऐकून वाचून ज्ञान करून श्रद्धान करायचं आहे. जो जाणतो पाहतो तेवढाच मी एक आत्मा आहे. मग तोडाचा आहे का शरीराला? नाही. जाळाचा आहे का? नाही. एक अन्य धर्मामध्ये एक ब्रह्मचारी होते अन्य अजैनामध्ये. मग ते ब्रह्मचारी असल्यामुळे त्यांनी काय केलं होतं?
हे मनुष्याचं लिंग वाईट आहे. का मानलं त्यांनी? मनुष्याचं लिंग वाईट आहे, विकार उत्पन्न करतं, म्हणून त्याला त्यांनी होल मारून कुलूप लावून टाकलं होतं. कशासाठी? हे वाईट आहे. आणि एक अन्य त्यांच्यामध्ये कोणी तर संत होऊन गेले. मग संत होऊन गेल्यानंतर एक विवाह झाला होता, पण पहिल्या पत्नीला संतती झाली नाही, पण परत दुसरी पत्नी केली. मग त्याला काय वाटलं, आता आपण दोन्ही पत्नीला समान पाहू शकतो का? डोळ्याने नाही. मग आता आपल्याला दोन्ही पत्नीला समान रूपाने पाहू शकत नाही. आणि त्याने सुई घेऊन डोळे फोडले, कारण हे वाईट आहे. कुणाला? शरीराला. जे आतमध्ये जो जाणणारा पाहणारा जीव आहे त्याच्यामध्ये विभाव होतात, शरीरामध्ये होत नाही. पण अज्ञानी काय म्हणतो? शरीरामध्ये होतं, शरीरामध्ये होत नाही. अंतरंगामध्ये भावामध्ये आल्यानंतर हे असतं. पण अज्ञानी काय करतो? दोष शरीराला देतो. ज्ञानी परद्रव्याला, शरीराला दोष देत नाही, आपल्या परिणामाला दोष देतो. आणि परिणामामध्ये पर्यायामध्ये अशुद्धी आहे, पण त्याच वेळेला माझा स्वभाव शुद्ध आहे, असं ज्ञानी अशुद्धीमध्ये शुद्धीला सांगतो. आणि ते आचार्य काय सांगत आहेत? ज्याला शरीर आहे, जो आत्मा शरीरामध्ये विद्यमान आहे, त्या जीवांना आचार्य सांगतात शरीर आणि आत्मा भिन्न आहे. असं स्वपराचं भेद विज्ञान करून आत्मा आत्म्याला अभेद रूपाने जाणं, हे शरीरवाल्या जीवाला सांगतात. सिद्धाला सांगालेत का? आत्मा वेगळा, शरीर वेगळा जाणं. चपक श्रेणीवरती आरूढ मुनिराज आहे, त्यांना सांगालेत का? नाही. 6व्या 7व्या गुणस्थानवरती मुनिराज ध्यानस्थ आहेत 7व्यावरती, त्यांना सांगतात का? नाही. 4थ्या 5व्या गुणस्थानवरती जीव आत्म्याचं ध्यान करतो, त्याला सांगायचं आहे का? नाही. मग जे अज्ञानी मिथ्यादृष्टी पहिल्या गुणस्थानवरती आहे, त्यांना सांगायचं आहे की आत्मा आणि शरीर भिन्न आहे, हे जाणून श्रद्धान करून तशा प्रकारे ध्यान कर. तर तू का होतो? अंतरात्मा होतो, सम्यक्दृष्टी होतो. जे मिथ्या दृष्टीला सम्यक्दृष्टी करण्यासाठी मुख्य रूपाने सांगायचं आहे, आणि सम्यक दृष्टीला त्याचं सम्यक दर्शन न सुटण्यासाठी परत त्याला पण वारंवार सांगायचं आहे. मुनिराज आहे, अंतराय आले, विहार केला तर थकावट येते की नाही? येते. अंतराय झालेला आहे, विहार केला, मग विहार केला थकणार, दुःख होणार का नाही? पोटात अन्न नाही, उन्हाळा विहार करतात, जाऊन थांबले, वेदना जाणतात का नाही? जाणतात. पण काय जाणतात? ही शरीराची होणारी परिणती जे मी आत्मा नाही, ही प्रतिकूलता नाही का? सगळी प्रतिकूलता आहे. मग त्या प्रतिकूलतेमध्ये ते भेद विज्ञानी जीव जाणतात की शरीराचे होणाऱ्या त्रास माझा नाही, पण या शरीराच्या माध्यमातून होणारं जे वेदन आहे, जाणतो तेवढा मी आत्मा आहे. आपण सामायिकला बसलो, जे काही आसन घातले त्या आसनामध्ये आपण बसलो, 10 मिनटं 15 मिनटं झाले, तर मुंग्या येऊ लागल्या, दुखू लागला आपल्याला, तर आपण जाणतो का नाही? जाणत आहोत. मग जाणणारे तुम्ही आहात का नाही? पहिले बसला होता, काही दुखत नव्हतं, निराकुलता होती, तळाला सुद्धा जाणत होता, आणि आत्ता मुंग्या येते, जाणता, पाय जड झाला, जाणता का नाही?
मग जे जड झालेलं पाय जाणत आहे का मी जड झालो? नाही. याचा अर्थ काय झाला? मग यावेळेला पाय जड झाला, मुंग्या येत आहे, त्याला जो जाणतो तो मी आहे. एवढा विचार करायला तुम्हाला ते बाधक आहे का? मग जेवढी क्षमता आहे तेवढा काळ आपण सहन करतो. नसेल उपयोग जास्त तिकडे जातो तर आसन बदलतो. म्हणजे आचार्य आपल्याला सांगतात, तुम्हालाही जीवनामध्ये छोटे छोटे, काय जास्त नाही, रोटली करू लागला आणि रोटली व्यवस्थित फुगलेली आहे आणि फिरवता फिरवता किनाऱ्याला जरी फाटली, काय होणार? वाफ होणार. वाफ लागलेला काय होणार? पोळणार. मग पोळल्यानंतर काय करणार? दुःख झालं. पण म्हणजे दुःख झालं. मग त्या दुःखाला तुम्ही जाणलं का नाही? मग तेवढा विचार करू नका. पोळलेलं आहे, दुःख झालं, या दुःखाला मी जाणणार आहे म्हटलं तर. पण आपण पुरुषार्थ काय करतो? मला पोळलं, मला पोळलं, मला पोळलं, मला दुखत आहे, दुखत आहे. मग तिथे पण जाणतच आहे ना तुम्ही? पोळलेलं आहे, दुखत आहे, दुखत आहे, जाणण्याचं बंद आहे का? फक्त विषय ते दुसरा आहे. आणि तेच पोळलं त्याला मी जाणणार आहे म्हटलं तर आपण आपल्या ज्ञानाच्याद्वारे आपल्याला जाणतो. छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये जास्त आपल्याला सहन होणार नाही. पण अशा छोट्या छोट्या गोष्टीच्या वेळेला सुद्धा थोडा प्रयत्न करा. भोजनाला बसलो, एखादा पदार्थ केलेला आहे, बाकीच्याला सांगितलं घ्या, नको तुम्हीच खावा, आम्हाला नको. घ्या घ्या म्हणून मागा लागतो, तो नको नको म्हणतो. शेवटी काय होणार? क्लेश होणार. ठीक आहे, तो नको म्हणतो, जाणं सोडून द्या. मला आवडतं चांगलं म्हणून तुम्ही ग्रहण करा. संपलं की नाही सगळं कार्य? की मग इथे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा तो जीव स्वतंत्र आहे, मग त्याला आवडत नाही, नको म्हणतो. मी स्वतंत्र आहे, मला आवडतं म्हणून मी केलं. मग स्वपराचं भेद विज्ञान करू शकतो की नाही? जास्त काय आवश्यकता आहे का? नाही. म्हणजे आचार्य आपणाला जो शरीरामध्ये आहे, शरीर आणि आत्म्याला दोन एक करून बसलेला आहे, मानलेला आहे, अशाला सांगतात फक्त तू स्व आणि पराचं भेद ज्ञान करून आत्मा मी जाणणारा पाहणारा आणि हे शरीर वेगळं आहे जेवढं तू ज्ञानाने जाणते. समजदारमध्ये संवर का निर्जरा अधिक बंद अधिकारमध्ये सांगितलं. एक लाकूड आहे आणि त्या एक लाकडाचे काय करायचे? 2 तुकडे करायचे. मग आता एक लाकडाचे 2 तुकडे करायचे तर काय करायला लागणार आहे? त्याला करवत किंवा कुऱ्हाड घेऊन मग त्या करवतने किंवा कुऱ्हाडीने वारंवार त्या लाकडावरती घाव द्यायचं एकच काम करायचं नाही. मग ते 2 तुकडे होणारच काय करावं लागते? तुमचं काय काम करायचं आहे? एक त्याच्यावरती करवत किंवा कुऱ्हाडीने एक घाव घालत जावा, ती निमाणे 2 होणार आहेत. तसं प्रज्ञा ज्ञानरूपी छन्नी, करवत, कुऱ्हाड, तलवार याच्या जरी मी जाणणारा पाहणारा आत्मा वेगळा, शरीर वेगळा, शरीर हा जीव आहे, जाणत पाहत नाही, मी जीव आहे, जाणणारा पाहणारा आहे. मी जो जाणतो पाहतो तो अमूर्तिक आहे आणि शरीर दिसतं ते मूर्तिक आहे. मग एवढा सामान्य सोपराचं भेद विज्ञान करण्यासाठी काही जास्त वेळ एका ठिकाणी बसावं लागेल? जास्त ग्रंथ वाचावं लागतील का? मग एवढं सोपं सरळ आचार्य स्वपराचं भेद विज्ञान करून आपल्या आत्म्याला शुद्ध रूपाने जाणणे मांडणे हे कठीण नाहीच. पण कठीण वस्तू सोपी मानली आणि सोपी गोष्ट, संसार किती सोपा आहे. कठीण असताना सुद्धा करत, कठीण म्हणून करत आलो का सोपा म्हणून करत आलो? कठीण आहे पण सोपा मानून करत आलो.
तसंही ते ध्यान प्राथमिक भूमिकेत कठीण आहे, नाही असं नाही. पण तुम्हाला कठीणच म्हणून सांगितलं तर कधीच प्रयत्न करणार नाही. सोपं आहे, सरळ आहे. असं काय करा, चिखलामधले रुतलेल्या व्यक्तीला हस्तामधून वरती घ्या. मग तसं तुझं शरीर आणि आत्मा दूध पाण्याप्रमाणे एका ठिकाणी असताना सुद्धा दूध आणि शरीर, दूध आणि पाणी भिन्न आहे. आपण वस्त्र परिधान केले, शरीर आणि वस्त्र बाहुबली एकच आहे, वेगळे आहे. तसं शरीर वस्त्राप्रमाणे आहे. आत्म्याने शरीर एक वस्त्र घातलं, मग ती एकच आहे का? नाही. मग हे वस्त्र जसं काढून ठेवतो तसं शरीर बदललं का? नाही. तसं एक गतीतून दुसऱ्या गतीत दुसरं शरीर धारण केलं तर आत्मा दुसरा नवीन उत्पन्न आहे का? जो बालपणी होता, तरुणपणी होता, प्रौढपणी होता, वृद्ध काळात होता, तोच तो आत्मा आहे, एकच आहे. सिंहाच्या पर्यायापासून महावीरापर्यंत तोच एक आत्मा आहे. म्हणजे तोच तो एक आत्मा जाणणं पण सरळ आहे. आणि सिंहाच्या पर्यायापासून महावीराच्या पर्याय एक आहेत का? वेगळे वेगळे. मग अनेक आणि एक म्हणून एकच वस्तू आहे की नाही? मग तसं पर्यायाच्या अपेक्षेने, गुणाच्या अपेक्षेने आपण अनेक आहोत, पण द्रव्याच्या अपेक्षेने एक आहे. असं अनंत गुण, अनंत पर्यायाला धारण करणारा मी एक आत्मा, जाणणारा, पाहणारा शुद्ध तेवढाच मी आहे. आणि याला तोडून सगळं मी पर आहे. एवढं स्वपराचं भेद विज्ञान करून या भवामधून जर तुम्हाला काही संपत्ती, इस्टेट, तुमच्या आत्म्याची सम्यक दर्शन घेऊन जायचं तर घेऊन जाऊ शकता, तुमच्या पुरुषार्थावरती. नाही, अनादिकालापासून शरीर आत्मा एकच आहे मानत आलं, आत्ताही तेच मानत जावा. पुढे आनंद संसार तुम्हाला भटकावं लागेल. जे एक आपला परिणामच अनंत संसार वाढवतो आणि अनंत संसार नष्ट करतो. मग काय करायचं आपण ठरवा. 500ची नोट खिशात आहे, मंडळीशी भांडणं झाली, फाडून टाकायची का गॅसवरती जाळाची का तशीच खिशात ठेवायची? कोणावर अवलंबून आहे? तसं आचार्य सांगतात, तुमच्या ज्ञान पर्यायातून कुणाला जाण्याचा, कुणाला विषय करायचा तुमच्यावर अवलंबून नाही, परद्रव्यावरती अवलंबून नाही. इथनं सरळ सोपं मार्ग आचार्याला आपल्याला सांगतात, पण आपल्याला ते ठोकीतनं कठीण आहे, कठीण आहे तेच पिल्लेमध्ये नाही उठतात. मग त्या उठणाऱ्या पिल्ल्याला वारंवार सांगा सोपा आहे, सोपा आहे, सोपा, तर ते एक दिवस आपोआप शांत बसते. आणि आपले परिणामच आपल्याला शांत करायचे, दुसऱ्याचे परिणाम आपण शांत करू शकत नाही. हो. हा एक अमूर्ती